सुरुवात करूया एका नव्या प्लांट बेसिकची। आज आपण उन्हापासून आपली जे प्लांट असतात ते कसे प्रोटेक्ट करता येतील ते पाहूयात। बऱ्याचदा असं होतं की प्रखर उन्हामुळे प्लांट जे आहेत ते डॅमेज होत आहेत, तर छोट्या मोठ्या गोष्टी आपण आपल्या गार्डनिंगमध्ये चेंजेस करायचे आहेत। उन्हाळ्यामध्ये प्लांटची आपण काळजी कशी घेऊ शकतो, सूर्यप्रकाशापासून ते डॅमेज होणार नाहीत यासाठी आपण काय काय उपाययोजना करू शकतो ते पाहूयात। उन्हाळा जेव्हा जास्त असतो, जवळपास 45°C पेक्षा जास्त तापमान असेल, तेव्हा ते जे झाड आहे ते प्रोटेक्ट करणं खूप महत्त्वाचं असतं। तर कुंड्या ज्या आहेत त्या शिफ्ट करायच्या शेड एरियामध्ये, नाहीतर असं मातीमध्ये तुम्हाला ड्रायनेस पटकन येण्यास सुरुवात होईल। झाड पण बराचसा सुकून जातोय किंवा फ्लावरिंग पण मोठ्या प्रमाणात येत नाही, कारण त्याला एक्सेस सनलाईट झालेला आहे। तर तुम्ही या गोष्टी पाहू शकताय, किंवा पानं जी आहेत ती सुकण्यास सुरुवात होते, तर त्याचं मॉइश्चर मेंटेन करण्यास भर द्यायचा आहे। तसेच प्लांट जे असतात ते शेडी एरियामध्ये शिफ्ट करायचे आहेत, जिथे त्यांना फक्त 2 ते 3 तासांची सनलाईट मिळेल। उन्हापासून झाडांचा बचाव होण्यासाठी तुम्ही कुंड्या ज्या असतात त्या शिफ्ट करून घ्यायच्या शेडी एरियामध्ये, जिथे त्यांना 2 ते 3 तासांचं सर्वाइव्ह होण्यासाठीचं ऊन मिळेल, जेणेकरून ते प्लांट डॅमेज होणार नाहीत। आणि तुम्ही असं त्यांना ग्रुपिंग करून ठेवू शकता। झाडं असं ग्रुपमध्ये ठेवल्यामुळे त्यांना एकमेकांचा थंडावा मिळतो आणि झाडं सर्वाइव्ह करतात। तसेच या झाडांसाठी लागणारी ह्युमिडिटी कशी मेंटेन करता येईल तेही मी एक छोटी ट्रिक तुम्हाला सांगते। उन्हापासून बचाव होण्यासाठी जी झाडं आपण सेमी शेड सनलाईटमध्ये ठेवली आहेत, जिथे त्यांना 2 ते 3 तासांचं ऊन मिळतं आणि ते त्यांच्यासाठी पुरेसं आहे, पण त्याची ह्युमिडिटी मेंटेन करण्यासाठी तुम्ही एखादा टब, छोटीशी बकेट अशी पाण्याची भरून त्यांच्याजवळ ठेवू शकता। आणि जेव्हा ऊन येईल, बाष्पीभवन होऊन त्यांना त्यांची आर्द्रता मिळेल, ह्युमिडिटी मिळेल आणि त्या झाडांची हेल्थ उन्हाळ्यामध्ये सुद्धा उत्तम राहील। तर असं पाण्याचं टब किंवा छोटंसं बकेट तुम्ही भरून त्या ग्रुप केलेल्या प्लांटच्या जवळ ठेवू शकता। याने ह्युमिडिटी लेवल मेंटेन करता येते। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये मातीचं जे मिश्रण आहे त्याचा ओलावा कसा टिकवता येईल यासाठी तुम्ही प्रयत्न करायचे आहेत। पाणी योग्य प्रमाणात द्यायचं, तुमच्याकडे जे तापमान आहे त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही ते पाणी द्यायचं आहे। शक्यतो तुम्ही झाडांना एक दिवस आड पाणी हे दिलंच पाहिजे। उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये पूर्णपणे माती ती कोरडी होऊन जाते, त्यामुळे झाडाची जी मुळं असतात त्यांना शॉक लागतो आणि झाड बऱ्याचदा सर्वाइव्ह करत नाही, त्यामुळे योग्य प्रमाणात पाणी तुम्ही देण्याकडे भर दिला पाहिजे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही झाडाला तुमच्याकडे असणाऱ्या उन्हाच्या प्रमाणात पाणी द्यायचं आहे। 45°C पेक्षा जर जास्त तापमान असेल तर तुम्ही दिवसातून त्याला 2दा पाणी देण्याची गरज असते। सकाळी द्यायचं आहे, पूर्णपणे पाणी झिरपून जायला पाहिजे कुंडीतून, आणि संध्याकाळी तुम्ही चेक करायचं आहे। ड्रायनेस वाटत असेल तर संध्याकाळीही थोडंसं पाणी तुम्ही झाडाला देऊ शकता। तसेच झाडांची जी पानं असतात ती अशी क्लीन करून घ्यायची वरचेवर, त्यामुळे ती स्वच्छही राहतात आणि त्याचं जे फोलिएज आहे ते छान इम्प्रूव्ह होतं। तर पाणी देण्याच्या संदर्भात आपण या काळजी घ्यायची आहे। उन्हाळ्याच्या दिवसामध्ये झाडं जी असतात त्यांच्या जवळची जी माती असते ती असं मोकळं करायचं थोडंसं, जे कोणतं गार्डनिंग इक्विपमेंट आहे तुमच्याकडे, याने एरिएशन होण्यास मदत होते आणि झाडाची हेल्थ सुधारते। त्यामुळे तुम्ही आठवड्यातून एकदा तरी असं झाडाच्या जवळची माती मोकळी करायची आहे। तसेच उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण झाडांना पाणी देतो आहे तर पाणी ते लगेच शोषून घेतं ती माती किंवा ते झाड, आणि तुम्हाला जी माती आहे ती लगेच ड्राय पडायला लागते। तर तसं होऊ नये म्हणून तुम्ही मल्चिंग टेक्निक वापरू शकता। म्हणजे झाडाला पाणी दिल्यानंतर अशी माती मोकळी करून घ्यायची आणि सुकलेली जी पानं वगैरे असतात ती त्याच्या बाजूने पसरवून द्यायची आहे। असं तुम्ही मल्चिंग करून घ्यायचं आहे। कुंडीमध्ये असेल तर कुंडीत, नाहीतर जमिनीमधल्या झाडाला पण तुम्ही हे सेम करू शकता। माती मोकळी करून घ्यायची आणि अशी पानं झाकून घ्यायचं आहे, ते जिथे त्याचा रूट बॉल असतो तिथे झाडाचा। जर तुमच्याकडे झाडांची पानं उपलब्ध नसतील, तुम्ही जर अपार्टमेंट सारख्या सिस्टीममध्ये राहत असाल तर तुम्ही विटेची छोटे छोटे तुकडे किंवा हे पण पसरवू शकता कुंडीमध्ये। याच्यामध्ये सुद्धा पाणी साठवून ठेवण्याची क्षमता असते, यामुळे सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी तुमचं झाडाचं मॉइश्चर जे आहे ते मेंटेन करू शकता। तसेच तुम्ही कोळशाचे तुकडे सुद्धा वापरू शकता मल्चिंगसाठी।
मल्चिंग टेक्निक वापरल्यामुळे झाड जे आहे ते उन्हामुळे डॅमेज होत नाही. त्याची जी आर्द्रता आहे, ओलावा जो असतो मातीमधला तो टिकून राहतो आणि झाड डॅमेज होत नाही. आणि आपण जे काही खत देतोय, त्याला पाणी देतोय, ते दीर्घकाळ त्याच्याकडे राहतं. त्यामुळे तुम्हाला थोडा रिलीफ मिळू शकतो प्लांट मेंटेनन्सपासून. तर हा सुद्धा फायदा आहे. तर या छोट्या मोठ्या ज्या नैसर्गिकरित्या अवेलेबल गोष्टी आहेत त्या आपण झाडांना वापरून त्यांना उन्हाळ्यामध्ये प्रोटेक्ट करू शकतोय. जी वेलवर्गीय झाडे असतात, जसं की मनी प्लांट असतो, फिलाडेंड्रॉन आहे, बरीचशी असतात, तर शक्य झालं तर तुम्ही त्याला मॉस्टिक वापरायचं आहे. मॉस्टिक वापरल्यामुळे त्याला जो आहे तो थंडावा मिळतो, कारण आपण मॉस्टिकला ओलं केल्यानंतर त्याचे जे रूट आहेत ते ड्राय होत नाहीत. प्लांट आपल्याकडे उन्हाळ्यामध्ये सर्व्हाइव्ह करतो. त्यामुळे शक्य झालं तर तुम्ही मॉस्टिक नक्की वापरत जा. खूप रिजनेबल प्राईसमध्ये हे मिळतं. नाही तर तुम्ही ते होममेडसुद्धा बनवू शकता, पण शक्य झालं तर मॉस्टिक नक्की वापरायचं आहे. खूप फायदेशीर असतं. उन्हाळ्याच्या दिवसात तर मॉस्टिकमुळे बरीचशी झाडं तुम्ही वाचवू शकता. बऱ्याचदा सूर्यप्रकाशाची दिशा जिकडे आहे तिकडेच ते झाड तुम्हाला झुकलेलं किंवा वाढलेलं दिसेल, तर त्याचा शेप जो आहे तो वेडावाकडा होतो. तर तुम्ही ते झाड जे आहे ते असं मूव्ह करायचं, रोटेट करून ठेवायचं आहे, जेणेकरून परत इकडच्या साईडने जिथून ते आता एम्प्टी आहे ती साईड, ती पण पूर्ण भरून येईल आणि तो झाडाचा शेप जो आहे तो छान दिसायला लागतो. तर झाडाचं जे डायरेक्शन आहे ते पण सूर्यप्रकाशाकडे तुम्ही त्याला ते फिरवून ठेवलं पाहिजे. त्याने झाडाचा जो शेप आहे तो छान होतो. तर कुंड्या ज्या आहेत त्या रोटेट करायच्या किंवा मूव्ह करायच्या सूर्यप्रकाशामध्ये. झाडांची योग्य प्रकारे काळजी घेऊन आपण त्यांना खूप छान मेंटेन करू शकतो. पुन्हा भेटूयात अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये एका नव्या प्लॅन स्टोरीला घेऊन. हॅपी गार्डनिंग.